नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, एक गोष्ट तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, आज परत सांगायची वेळ आली आहे. एक दोन अशा कॉमेंट आलेल्या आहेत की तुम्ही किती लांबण लावता, प्रत्यक्ष कृती दाखवा आणि फालतू बडबड जास्त करता. तर जगामध्ये अनेक चॅनल अशी आहेत ज्याच्यावरचे लोक फालतू बडबड करत असतात. ते स्वतःसंबंधी जे डेली ब्लॉगर आहेत ते स्वतःसंबंधी फालतू गोष्टी सांगत असतात आणि लोक चवीने ऐकत असतात. माझ्या चॅनलचं नाव आहे मी माझे आणि तुम्ही, म्हणजे मी स्वतः आणि माझं आयुष्य याबद्दल मी बोलणार आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये रस असेल तर ते बघा, पटलं तर ऐका, नाही तर सोडून द्या. तुमच्या हातात रिमोट आहे. ज्यांना फक्त कृती बघायचे ते कृती बघू शकतात रिमोटवरून. ज्यांना माझं बोलणं ऐकायचं नाही आहे ते चॅनल बदली करू शकतात. या उपर मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. तेव्हा असो, आपण मूळ विषयाकडे येऊ. तुम्हाला माहिती आहे माझं बालपण हे पालगड या दापोली तालुक्यातल्या गावी गेलं. आत्ता हा एप्रिल महिन्याचा एंड चालू आहे. आता साधारणपणाने मेचा शेवट आला की आमचा मामा आमच्या अंगणामध्ये आळी घालायचा आणि पाऊस सुरू झाला की त्याच्यामध्ये ज्या बिया पेरल्या असायच्या त्या वरती यायच्या. काकडी, दुधी, कारली, पडवळ, भोपळा, परत तुमचं भेंडी, आणखीन तोंडली यासारख्या भाज्या आमच्याकडे घातलेल्या असायच्या आणि त्या साधारणपणाने श्रावणाच्या दरम्यान भाजायला म्हणजे धरायला लागायच्या. तर आमची आजी, तिला पुढचे 2 महिने ही भाज्यांची ही नसायची, ददात नसायची. कधीही ती आपल्या अंगणात जायची सकाळी आणि तिला वाटेल त्या वेलीवरून भाजी खेडून आणायची आणि भाजी करायची. तर अशीच ती आमच्याकडे तोंडलीचा वेल भरात आलेला असला की मग अख्खा आठवडा तोंडलीच चालायची. मग तोंडली भात, भरली तोंडली, तोंडलीच्या कचऱ्या, तोंडली बटाटा कचऱ्या आणि आज जी नीता भाजी करणार आहे आमच्याकडे ती म्हणजे डाळ मेथ्यांची तोंडली. ही अतिशय सुंदर आणि चविष्ट अशा प्रकारची भाजी आहे. आमच्याकडे ती वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. माझी आई म्हणजे आजी, त्यानंतर आई, त्यानंतर मी आणि आता आमची सौभाग्यवती देखील ती भाजी अतिशय चांगली करते. तर ती आज भाजी करणार आहे. तेव्हा आपण आपल्या स्वयंपाकघराकडे जाऊया. चला. नमस्कार मंडळी, मी आहे नीता खरे. आज मी बाजारात गेले होते तर मस्त तोंडली आली होती, कळीदार, अगदी छान. मनात असा विचार आला की आज तोंडल्यांचं काहीतरी करूया. काय होतं माहितीये, उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारण आंबा म्हणजे तुम्हाला माहितीये फळांचा राजा. तो तर सगळेच जेवणातलं हे खेचून घेतो, रस म्हणा, नुसतं म्हणा, आणि मग वेगळी भाजी करा, आमटी करा, ह्याचा कंटाळा येतो बायकांना. मग 2 in 1 काय करता येईल, म्हणजे ते भाताशी पण होईल आणि पोळीशी पण होईल. तर माझ्या सासूबाई आणि दुसरी गोष्ट आमच्या घरात ही खूप आवडायची. तर अशी भाजी कम आमटी तुम्ही म्हणू शकता. तर आज मी डाळमेथ्या करून तोंडल्याची आमटी करते. तर ती तुम्ही भाताशी पण खाऊ शकता, इतकी सुंदर चविष्ट लागते, आणि पोळीशी सुद्धा खाऊ शकता. तर तसं आज 2 in 1 मी करतेय, सासूबाईंकडनं शिकलेली डिश. तर ती म्हणजे डाळमेथ्यांची आमटी. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात लागणार आहे ते म्हणजे महत्वाचा घटक ही तोंडली. तर ही साधारण मी 150 ग्रॅम घेतलेली आहे. आम्ही दोघंच आहोत त्यामुळे अति पण ती बरी नाही. 150 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही तुरडाळ घेतली आहे. साधारण आपण एक माणसाची आमटी म्हटली की 1 मूठ पकडतो, पण पोळी आणि भात असं दोन्हीशी खायचंय म्हणून 3 मुठी मी ही तुरडाळ घेतली आहे. आणि ह्याच्यामध्येच हे मेथीचे दाणे मी घालणार आहे. तर हे मी 1 चमचा घेते आणि ते घालतेय. तुम्हाला मंडळी सांगते, आम्हाला दोघांनाही जरा पित्ताचा त्रास जास्त आहे, तर त्यामुळे मी हे कमी घातलेत. जर नॉर्मल अशी जर भाजी करायची तर अजून तो छोटासा चमचा जरी दाणे घेतले ह्याच्याबरोबर तरी सुद्धा चालू शकतात. तर असं हे मी डाळमेथ्या एकत्र केल्यात. आणि ही तोंडली आता मी चिरते बघा कशी. त्याचा घटक हे डाळमेथ्या एकत्र केल्यात. आता ह्या आमटी कम भाजी बरोबर ती भात लावणार आहे त्याच्याच बरोबर कुकरला.
त्यानंतर अजून लागणारं साहित्य म्हणजे या फोडणीसाठी 2 लाल मिरच्या घेतल्यात, हे 2 ते 3 आमसुलं घेतली आहेत आमटीसाठी, ही भरपूर लसूण घेतली आहे, ही जाडी आहे, जरा थोडेसे तुकडे करून घ्यायचे नंतर फोडणीच्या वेळेला. हे फोडणीचं साहित्य, तेल आणि मीठ. आता मी तोंडली कशी कट करणार आहे ती दाखवते तुम्हाला. ते असे 4 भाग करायचे, असे जसे आपण मसाले भाताला करतो ना तसे, आणि ते डाळीमध्ये घ्यायचे. आणि अशाच पद्धतीने मी पुढे पण ही तोंडली चिरून घेणार आणि हे स्वच्छ दोन्ही धुवून डाळ आणि भात असं मी 4 ते 5 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेणार. आपण कुकरला तुरडाळ, मेथ्याचे दाणे आणि या तोंडली, थोडंसं हळद हिंग घालून मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि हे बघा असं छान मऊ अगदी शिजलंय, छान अगदी असं शिजलं पाहिजे. आणि मी साहित्य सांगताना मंडळी जरा 3 पदार्थ राहिले माझे सांगायचे. ते म्हणजे एक थोडासा अर्धा चमचा गोडा मसाला, हा एवढासा गुळाचा खडा आमटीला लागेल, आणि ओलं खोबरं. हे माझं सांगायचं राहिलं साहित्यामध्ये, तर ते आपल्याला लागेल. मी आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे, हे साधारण 2 ते 3 चमचे मोठे तेल घातलंय फोडणीला. आपण आता फोडणी तयार करूया आमटीची. आमच्याकडे ही आमटी खूप आवडते सगळ्यांना. सासूबाई होत्या तेव्हा पण सगळ्यांना आवडायची ही आमटी. वा, तेल तापलंय छान. मोहरी, हिंग, हळद, ह्या आपण घेतलेल्या 2 सुक्या मिरच्या, आणि ही मी लसूण अर्धी अर्धी करून घेतली आहे, मोठ्या होत्या खूप पाकळ्या त्या. आता त्या छान लाल गुंड व्हायला हव्यात. आणि ही फोडणी होतीये, आपण इथे जी डाळ शिजवून घेतलीये ह्याच्यातच आपण चवीपुरतं आमटीचं लाल तिखट घालून घेणार आहोत. आता मी मीडियम तिखट ठेवते, उन्हाळा आहे, अति तिखट नको आमटी, तर मी तिखट या डाळीतच घातलं. आता हे छानपैकी लाल होऊ देत. या लसूण चांगली तळली गेली आहे फोडणीमध्ये, फोडणी अगदी खमंग झाली आहे. आता ही मी जी शिजलेली डाळ आणि तोंडली आहे ती आता फोडणीवर घालते. थोडंसं पाणी घालूया. आणि आता ह्यात सांगितल्याप्रमाणे हा गोडा मसाला, नंतर आंबट चवीसाठी आमसूल, हा छोटासा गुळाचा तुकडा, आणि हे ओलं खोबरं, असं सगळं घालायचं. आणि शेवटी चवीपुरतं आमटीत मीठ. आता हे सगळं साहित्य घालून झालेलं आहे तिखट मिठाचं. एकदा ढवळून घ्यायची आणि आता ही छानपैकी उकळी आल्यानंतर एक 4 ते 5 मिनिटं तरी उकळून घ्यायची आमटी. म्हणजे सगळ्या चवी आंबट, गोड, तिखट खाताना सुंदर लागतात. तर आता आपण उकळून घेऊया. तर आमटीमध्ये आपण तिखट, मीठ, गूळ, गोडा मसाला असं सगळं घालून हिला छान 5 मिनिटं उकळवली. आता ही आपली तोंडली घालून डाळमेथ्यांची आमटी खायला तयार झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करूया. तर अशा रीतीनं आपली ही डाळमेथ्यांची आमटी तोंडली घालून आणि भात. आज तोंडी लावायला लसणीचं तिखट आणि ताजं लोणचं केलंय कैरीचं, तर ते घेतलंय. तुम्ही पण अशी आमटी कम भाजी करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कळवा.
तर मंडळी, हे होते डाळ मेथ्यांची तोंडली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.